नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनेर आणि तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळीची। आम्ही ॲक्च्युली शिमग्याला गावी गेलेलो, गेडगावात वैभववाडीत आमच्या गावी शिमग्यासाठी, आणि तेव्हा ही रेसिपी मी तिथे बनवली होती। मस्त छान होळीचं वातावरण होतं, सगळे येत जात होते, घरात पाहुणे वगैरे। खूप मजा आली रेसिपी बनवताना। काही आपले जुने आजी वगैरे कसे बनवायचे, काय त्यांची रेसिपी काय होती ते थोडंसं इन्कॉर्पोरेट करून ट्राय केली रेसिपी बनवायला। आणि आपण गुढीपाडव्याला पण ऑफकोर्स ती रेसिपी बनवतो। पुरणपोळी सगळ्यांच्याच घरी बनते, आणि आम्ही ॲक्च्युली मुंबईला आल्यावरती थोडंसं कामामध्ये बिझी झालो म्हणून ही रेसिपी टाकला, थोडंसं लेट झाला। सो एन्जॉय करा ही रेसिपी। अजून काही तुमचे सजेशन्स असतील, काही रेसिपीज असतील जे आम्ही या चॅनलवरती दाखवावेत असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या रेसिपीज शेअर करा। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवी नाथ सवी नाथ। इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5 वाटी कणिक आणि 1.5 वाटी मैदा घेतला, थोडंसं हळद टाकले, छान असा पिवळा कलर येईल आपल्या पिठाला पण। आणि त्या छान अशा व्ह्यू बरोबर आता आपण आपलं पीठ मळून घेऊया। इथे आपलं पीठ मळून झालंय। आता थोडंसं आपण याच्यामध्ये तूप टाकूया आणि परत चांगलं असं मळून घेऊया। छान असा आपला आवडता व्ह्यू आणि मस्त इथे पुरणपोळीची तयारी। इथे आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि आपली डाळ शिजली आहे का बघूया। आपली जी डाळ आपण कुकरला लावली होती ती छान आपण मंद गॅसवरती एक 4-5 शिट्ट्या करून घेतल्या। डाळ आपण गाळून घेतली, चांगली शिजल्यामुळे डाळ एकदम घोटून घेतल्यासारखी झाली आहे। त्याला आपण इथे आपण बाजूला त्याचं कट काढून घेतला, म्हणजे जे पाणी होतं डाळ गाळल्यानंतर ते पाणी आहे हे, त्याचं आपण मस्त कटाची आमटी बनवणार आहे। इथे आपण डाळ परत गॅसवर चढवली आहे, स्लो गॅसवरती एकदम। जरा अजून ह्याला आपण स्मॅश करूया, आणि नीट स्मॅश झाली की थोडंसं आपण आपल्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये गूळ आणि बाकी वेलची किंवा सुंठ असं काय आहे ते आपण ॲड करूया। थोडं ह्याला गॅसवरती चांगली स्मॅश होऊ दे। इथे आपली डाळ चांगली स्मॅश झाली आहे, हळूहळू त्यातलं पाणी पण सुकत चाललं, तुम्ही बघू शकता पाणी यामध्ये बऱ्यापैकी कमी झालंय। याच्यामध्ये आपण गूळ टाकूया। सो नॉर्मली जेवढं तुम्ही डाळ घेता तेवढं तुम्ही गूळ टाकू शकता तुमच्या हिशोबाने, पण तुम्हाला जर कमी गोड हवं असेल किंवा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं गूळ किंवा साखर याचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्या। आपण गुळाने करतो, आपण ऑर्गॅनिक गूळ वापरतो इथे। आणि हे गूळ वितळलं तर अजून आपल्याला वाटलं तर आपण अजून गूळ याच्यामध्ये ॲड करूया। इथे आपला गूळ पण छान असा वितळलाय, आणि आता ह्याची पुरणाची जशी कन्सिस्टन्सी असते, जसं आपण लहानपणी आजीकडून पुरणाचा लाडू खायचो तशी कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे, म्हणजे तेवढं ते घट्ट झालं पाहिजे की एक असं लाडूसारखं त्याचं व्हायला पाहिजे। सो तसं त्याची कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण ह्याला गॅसवरती ठेवूया, म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते सगळं सुकून ती तशी जाड अशी कन्सिस्टन्सी होईल। त्या हळूहळू आपली तशी कन्सिस्टन्सी होते, तुम्हाला लगेच समजून येईल जेव्हा होतं। थोडासा वेळ लागतो ह्याला, एक 15-20 मिनटं तर माझी गेली। आणि आपण हे स्लो गॅसवरती करतोय, तर फास्ट गॅसवरती केलं तर सगळं चिकटेल। एकदम मंद गॅसवरती जितकं तुम्हाला ढवळता येईल तेवढं ढवळा। कधी कधी मध्ये थोडे डाळ राहते, 1-2 दाणे अशी, ती पण लगेच स्मॅश होऊन जाईल। सो त्याला चिकटायला द्यायचं नाही, कारण चिकटलं की मग ते करपेल, खरपूस असा वास येत राहील त्याला, जे पुरणपोळीला आपल्याला सध्या नको आहे। सो असं बघू शकता थोडं घट्ट होईल मिश्रण आपलं, पण अजून व्हायला पाहिजे, अजून व्हायला पाहिजे। तेच इथे आपलं पुरण तयार आहे, असं कडक झालं पाहिजे। असं चांगल्यापैकी झालंय। आता हे याच्यामध्ये इथे थोडीशी सुंठ आणि थोडंसं वेलची पूड आहे, ते आपण मिक्स करूया। आणि हलकस मीठ,
थोडंसं गोड ह्याच्यामध्ये मीठ जरा चांगलं वाटतं, थोडंसं मीठ. आणि आता हे मिक्स करून घेऊया. आपण आपल्या डाळीमध्ये सुंठ, वेलची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून चांगलं मिक्स केलं आहे. बऱ्यापैकी झालं आहे. आता हे बघू शकता किती कडक झालं, म्हणजे घट्ट झालं आहे. हे जसं पुरणाची कन्सिस्टन्सी आहे तसं आहे. गॅस बंद करून टाकूया आणि ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया थोडा वेळ. बघू शकता इकडे होळीचं काय पुरणपोळी, डाळ भात, हे काय वाटाणा, कटाची आमटी, कटाची आमटी ही पंचमीच्या बनावर जेवणार. कसं आहे सांगा? सावकाश सावकाश. काय झालं? कट तिकट झालाय? नाही ते बऱ्याच वेळाने खाल्लं ना, एकदम सॉफ्ट आणि छान मस्त झालं. एकदम. हा तू आलं कसं झालं? चला सगळ्यांना जेव घेऊ. तू पहिले त्याच्यावर